रणभूमी मराठी न्यूज। दीपक अन्ना लांडगे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे हमारा नेता कैसा हो, दीपक अन्ना कैसा हो। अरे येऊन येणार कोण, नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 24D मधील अपक्ष उमेदवार दीपक म्हणजेच अण्णा गोविंद लांडगे यांच्या प्रचार कार्यालयाचा भव्य आणि जल्लोषात शुभारंभ करण्यात आला। हा शुभारंभ दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी जुने सिडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उत्साहाच्या वातावरणात पार पडला। दीपक अण्णा लांडगे यांनी नाशिक महानगरपालिका नवीन नाशिक सिडको कार्यालयातील आरोग्य विभागात जवळपास 30 वर्षे प्रामाणिक आणि निष्ठेने सेवा बजावली आहे। या दीर्घ सेवा काळात सिडको विभागातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या तत्परतेने सोडवत जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केला। मनमिळावू स्वभाव, सेवाभावी वृत्ती आणि सर्वसामान्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे प्रत्येकाला आपलासा वाटणारा माणूस अशी ओळख त्यांनी प्रभागात निर्माण केली आहे। सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्याची तळमळ कायम ठेवत प्रभागातील नागरिकांच्या आग्रहामुळे दीपक अण्णा लांडगे यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उडी घेतली आहे। त्यांची निवडणूक निशाणी शिट्टी असून अनुक्रमांक 6D आहे। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी आपल्याला संधी द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले। या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते सुनीलजी साखरे यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी मारुती फड, सुरेश कठाळे, रवी आवटे, निखिल लांडगे, अविनाश कोमनार, मुन्ना मनियार, दादू पेटर रामलखन, सपना लांडगे, कीर्ती लांडगे, मेघा तारू, प्रियांका तारू, राणी राहुल आवटे यांच्यासह प्रभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच अपक्ष उमेदवार दीपक अण्णा लांडगे यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ उत्साह, जल्लोष आणि लोकसहभागाच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला। सर्व आदर्शांना त्रिवार वंदन करून आज या ठिकाणी नाशिक पंचवार्षिक निवडणूक महानगरपालिका निवडणूक 2026 या निवडणुकीमध्ये गेल्या 40-45 वर्षापासून आपल्या प्रभागातील लोकांच्या मनावर अधिराज्य करणारे, सर्वांना हवेहवेसे वाटणारे, सर्वांच्या परिवारातला घटक पक्ष असलेले आपले दीपक गोविंद लांडगे हे प्रभाग क्रमांक 24 मधून या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे। त्यांचा अनुक्रमांक 6 आहे आणि 24D मध्ये ते आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत। मित्रांनो, त्यांची निशाणी शिट्टी आहे। त्यांनी आजपर्यंत आरोग्य खात्याच्या माध्यमातून प्रभागामध्ये चांगल्या लोकांची शिट्टी वाजवलेली आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दैवतांचे दैवत गणपती बाप्पा यांच्या आशीर्वादाने सुद्धा त्यांना कुणाची शिट्टी वाजवण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून त्यांची निशाणी सुद्धा ही शिट्टी आहे। आपल्याला राज्यघटनेनुसार 4 मतं करायचा अधिकार दिलेला आहे। आपल्या 24 मध्ये फार मोठे धनदानगे लोक आहेत। 3 मताचे मालक दीपक नाही आहेत। फक्त आपले दीपकजी तुमच्या आमच्या घरातलं व्यक्तिमत्व 4 मताचे मालक नाही, फक्त ते 1 मताचे मालक आहे आणि म्हणून आपल्या सतत बुद्धीला विचार करून आपलं एक बहुमूल्य अनुमल असं मत माननीय दीपकजी गोविंद लांडगे यांच्या शिट्टी निशाणीवर मारून एक आपल्या घरातला उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांना घटघोताना सांगून
शिट्टी या निशाणीवर शिट्टी वाजवून चांगल्या उमेदवाराची आपल्याला शिट्टी वाजवायची आहे. आणि आज या ठिकाणी त्यांच्या प्रचार कार्यालयाचा आमचे सामाजिक कार्यकर्ते, आमचे मारुतीजी जे वंदे मातरमचे मेन संस्थापक आहेत ह्या 24 मध्ये, आणि त्यांचाही पाठिंबा माझ्या दीपकजीला आहेत. सर्व माझे मार्केटमधले सर्व व्यापारी वर्ग यांचाही माझ्या दीपकला पाठिंबा आहे. 1 नंबर झोपडपट्टी, 2 नंबर झोपडपट्टीतील सर्व नागरिकांचा पाठिंबा आहे. आणि आपण सर्वांनी त्यांची पाठिंबा खंबीरपणे उभा राहून शिट्टी या निशाणीवर येत्या 15 जानेवारीला शिट्टी या निशाणीवरचं बटन दाबून आपण चांगल्या लोकांची शिट्टी वाजवावी. ह्याच मी ह्या ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी दीपकजीला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. मी दीपक गोविंद लांडगे प्रभाग 24 मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे. शिवसेनेने मला तिकीट नाकारल्यामुळे मी अपक्ष म्हणून या प्रभागात उभे आहे. गेले 41 वर्ष प्रामाणिक काम केलेले या भागात आहे. प्रत्येक नागरिक मला नावानिशी ओळखत आहेत. हो, प्रत्येक नागरिकाच्या मी हृदयामध्ये बसलेलो आहे. प्रत्येक नागरिकाच्या कुठल्याही काम असो, घंटागाडी असो, साफसफाई असो, कुत्रा असो, मांजर असो, ते मी त्वरित काम केलेलं आहे. कधी मला आवाज द्या, कधी मी तुमच्यासाठी हजर राहील. माझं एकच ध्यास आहे या सिडकोतील सर्व प्रभागातील जनतेला, बापांना, जनतेला हो एक मत फक्त मला द्या. मी तुमच्याकडनं काय अपेक्षा करत नाही, करणार पण नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भविष्यात मी या तुम्ही संधी दिली तर मी नक्कीच संधीचं सोनं करेल. मला काही जास्त बोलता येत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. औसाद महाराज, मी राहणार सिडकोमधला. मला 50 वर्ष आली. त्याच्या पहिले मी नाशिकमध्ये राहत होतो. नाशिकमध्ये दीपक लांडगेचे मोठे बंधू माझे मित्र होते. त्याच्यानंतर मी इथं सिडकोमध्ये राहायला आल्यानंतर मला कानिपनाथाची गादी मिळाली. आज 52-53 वर्ष आले मी आज कानिपनाथाची सेवा करतो. सेवेमध्ये त्यांना मी आशीर्वाद देतो की ते यशस्वी व्हावा आणि तिथं झेंडा फडकावा त्यांच्यावाला. हीच आम्ही इच्छा बाळगतो, दुसरं बाकी काही. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.